पद हातातून गेल्यानं शंभूराज देसाई निराश झालेत। सातारा झेडपी निवडणुकीवरून महेश शिंदेंचा शंभूराज देसाईंना टोला। सातारा झेडपी वादानंतर बैठकांचा सिलसिला। एकनाथ शिंदेंची आमदार मंत्र्यांसोबत बैठक, तर मुख्यमंत्री फडणवीसांची जयकुमार गोरे शिवेंद्रराजेंशी चर्चा। कुणालाही मतदानापासून वंचित ठेवणं चुकीचं, सातारा एसपींशी आपली चर्चा झाली होती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सभागृहात माहिती, तर प्रकरणाची चौकशी करून कारवाई केली जाईल, मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन। कोकणातील आंबा काजू बागायतदार आक्रमक, राजू शेट्टींच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचं आंदोलन। संतप्त शेतकऱ्यांनी मुंबई गोवा महामार्ग रोखला। ऊर्जा प्रकल्प लक्ष्य कराल तर होर्मुझ सामुद्रधुनी पूर्णपणे बंद करून टाकू, डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणचा इशारा। एअर इंडियाची 2,500 उड्डाणं रद्द, युद्धाचा 3 आठवड्यात मोठा फटका। पश्चिम आशियात केवळ 30% उड्डाणं। धाराशिवमध्ये गॅस सिलेंडरचा काळा बाजार, गॅसचा काळा बाजार रोखण्यासाठी पथकं तैनात। 8 दिवसात 93 ठिकाणी छापे। हॉटेल आणि इतर व्यवसायात घरगुती सिलेंडरचा वापर करणाऱ्यांवर कारवाई। संभाजीनगरात घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा, सिलेंडरसाठी गॅस एजन्सी बाहेर नागरिकांच्या रांगा। शहरात नेहमीपेक्षा 5 पट जास्त बुकिंग, मागणी वाढल्यानं पुरवठा साखळी विस्कळीत। गॅस तुटवड्याचा संभाजीनगरात रिक्षांना फटका, अनेक गॅस पंपांवर 2.5 ते 3 किलोमीटरपर्यंत रिक्षांच्या रांगा। गॅस मिळत नसल्यानं रिक्षा चालकांचे हाल। जळगाव शहरात 5ही एलपीजी गॅस पंप बंद, गॅस तुटवड्यामुळे आठवडाभरापासून गॅस पंप बंद। गॅस अभावी पंप चालकांचंही आर्थिक नुकसान। युद्धाचा वाईन उद्योगाला फटका, युद्धामुळे कच्च्या मालाची आयात बंद। गॅस टंचाईमुळे अनेक हॉटेल्स बंद असल्यानं विक्रीवरही परिणाम। 1 एप्रिलपासून पॅन कार्डचे नियम बदलणार, जन्माशी संबंधित कागदपत्र सादर करावी लागणार। केंद्र सरकारकडून पॅन कार्डच्या नियमात बदल। सोलापूरला अवकाळी पावसाचा तडाखा, जिल्ह्यातील 1,793 हेक्टर क्षेत्रावरील पिकाचं नुकसान। तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। महाराष्ट्रावर निसर्गाचा डबल अटॅक, मुंबईसह कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा, तर मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात वादळी पावसाचा अंदाज।